नकुशी या मालिकेने प्रेक्षकांचा मनाचा ठाव घेतलाय. नुकताच या मालिकेने 100 एपिसोड्स पूर्ण केले आणि या निमित्ताने आम्ही नकुशी मालिकेच्या सेटलाही भेट दिली. पाहुयात ज्या बग्गीवाला चाळीत नकुशी मालिका शूट होतीये त्या सेट बद्दल परिचय करून देते खुद्द नकुशी म्हणजेच प्रसिद्धी अयलवार. आज ती गावाकडनं इकडे आली आहे तर गावी ती वेगळं एक स्ट्रक्चर होतं, तिचं घरचं वेगळं, तिचं घर वेगळं होतं, तिचं राहणीमान वेगळं होतं. इकडे आल्यावर तिला खरंच असं झालं आहे की नकुशी आज प्रसिद्धी म्हणूनही मला नकुशीचा प्रवास असा जाणवतो की तो खूप बदलला आहे. कारण तिकडे ती कसंही वागायची आणि मला खरंच इथे वाटतं की आपण सासरी आलो आहे किंवा ही बग्गीवाला चाळ आहे, ही माणसं नवीन आहे आणि सगळ्यांनी मला हवंहवंसं करून घेतलं आहे. तर आता ही बग्गीवाला जी चाळ आहे ती मी तुम्हाला दाखवते. हे आहे आमचं इस्त्रीचं सेक्शन, जिथे आमचे जे कपडे असतात ते इस्त्री होतात. इकडे आमचे बरेच सीन्स पण होतात. इथे स्पेशली ही आमच्या जाड्या आणि कांडी भाऊजीची आवडती जागा आहे. ते बरेचदा इथे बसून गप्पा मारत असतात, खेळत असतात. हे इकडनं आपण वर जाऊया. आपण जातोय टुवर्ड्स नकुशी आणि रणजितच्या घराकडे. तुम्ही बघतच असाल हे जे आहे ते अर्चना आणि मंदारचं घर आहे. स्पेशली त्यांना भांडताना, एकमेकांना फ्लाइंग किस देताना तुम्ही इथेच बघता त्यांना. सो ही आपल्याला म्हणता येईल अर्चना आणि मंदारची एक प्रायव्हेट स्पेस आहे. हा बाकडा, हा जो बाकडा आहे हा फार स्पेशल आहे. हा म्हणजे आपल्या छबू काकांचा बाकडा आहे. छबू काकांचे आत्ता सध्या पेपर्स नाही ठेवले आहेत इथे, कारण इतर ठिकाणी कामं सुरू आहेत. पण इथे आमचे छबू काका असतात. रणजित शिंदे. आपण जातो रणजित नकुशीच्या घरी. माझं घर आहे इकडे. सध्या कॅमेरा अँगल्स किंवा ब्लॉक्समुळे सध्या हे सगळं शिफ्ट झालं आहे, पण तुम्हाला हे असं घर दिसतं. तुम्हाला एक गमतीदार गोष्ट अशी सांगायची म्हणजे माझी या घरात एक आवडती जागा आहे म्हणजे नकुशीची, आणि ती म्हणजे आमची मागची बाल्कनी. तर प्लीज मी तुम्हाला ती दाखवते. ही आमची मागची बाल्कनी आहे आणि ही आवडण्याच्या मागचं कारण म्हणजे की रणजित आणि नकुशीचे काही असे खूप सुंदर सीन्स ज्यात ते एकमेकांशी पहिल्यांदा बोलतात असे, किंवा काहीतरी महत्त्वाच्या गोष्टी सांगतायत, किंवा एक छोटे छोटे नवऱ्या बायकोमधले मोमेंट्स जे आहेत ते या ठिकाणी झालेत. आणि मला असं वाटतं की अशा एखाद्या चाळीत राहणारे नवविवाहित कपल त्यांच्यासाठी कदाचित त्यांची ही मागची बाल्कनी स्पेशल असेल. कारण तुम्ही बघाल की चाळीत सतत आपल्याबरोबर कोणी ना कोणी असतं आणि ते एकत्र घालवायचे क्षण किंवा प्रायव्हसी आपण ज्याला म्हणतो ती नसेल मिळत, जी बरेचदा रणजित आणि नकुशीला तर इकडे मिळाली आहे. त्यामुळे मला असं फार वाटतं की सगळ्यांसाठी त्यांची ही अशी एखादी जागा असेल प्रत्येक चाळीत एखाद्या कपलची. तर ही होती माझी बग्गीवाला चाळ जिथे मी राहते. नमस्कार, मी उपेंद्र लिमये. प्लीज सबस्क्राईब राजश्री मराठी.